आणि आता नाशिकमधील एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। 8वी 9वीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये चक्क फायटर, चाकू आणि अंमली पदार्थ सापडलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील घोटीमधील एका खासगी शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। शाळेतील 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या आहे। तर शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये हत्यार सापडल्याने शिक्षक आणि पालकांना धक्का बसलेला आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आलाय। विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये नेमकं काय काय सापडलं ते आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून। विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये चक्क फायटर, चाकू आणि अंमली पदार्थ सापडलेले आहे। 8वी 9वीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तू आपण पाहतोय। अंमली पदार्थ देखील त्यांच्या दप्तरामध्ये आढळलेले आहे। नाशिक जिल्ह्यातील घोटीमधील एका खासगी शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये विद्यार्थी काय आणतात? त्यांचे डबे असतात का, इतर काही गोष्टी असतात का? विद्यार्थ्यांचं कधीही असं त्यांना वाटत नाही की आमच्या बॅग तपासल्या जातील। पण आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की अधूनमधून जेव्हा आम्हाला वाटेल त्यावेळेस असं विद्यार्थ्यांच्या आम्ही बॅग चेक करत असतो, मुलींच्या पण चेक करतो, मुलांच्या पण चेक करतो। आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही असं आढळलं तर उद्या एखादी जर वाईट घटना जर घडणार असेल तर तिचा प्रतिबंध आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो। उद्या एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला जर काही चाकूच मारला गेला समजा, तर ते आमचं अपयश असणार आहे आणि ते अपयश आम्हाला नको आहे। त्यामुळे आम्ही अध्यापनाबरोबर ह्या पण गोष्टी आम्ही एक प्रशासनाचा एक आमचा भाग म्हणून, एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही ती पार पाडत असतो। मी पालकांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही, 8 तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो, परंतु पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग नियमितपणे तपासायला हव्यात। त्यात काय काय आहे किंवा कशा पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करतो, त्याचा शाळेत काय शिकला, हे 5 ते 10 मिनिटं वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे। तर मी पालकांना नम्रपूर्वक आवाहन करतो की कृपया आपण आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावे। शिक्षक तर प्रयत्न करतच आहे, परंतु आपलीही जबाबदारी आहे। मी शिक्षकांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सोबतच सर्व तालुक्यातल्या शिक्षकांनाही आवाहन करतो की संबंधित शाळेप्रमाणे आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या नियमितपणे बॅग तपासाव्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।